झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर स्वागत। वारीचे वेगवेगळे रंग आपल्याला पाहायला मिळतात आणि ही वारी फोटोग्राफर्सच्या नजरेतून अधिकच सुंदर दिसते। ही वारी फोटोग्राफर्स आपल्या कॅमेऱ्यात कशा प्रकारे कैद करतात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी यांनी। दिवे घाटातून माऊलींची दिंडी जात असते। गेली कित्येक वर्ष ही परंपरा सुरू आहे, पण ही दिंडी जशी वारकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे तसंच फोटोग्राफर्स म्हणजे दिवे घाटातली ही जी दृश्य आहेत, घाटातनं वारकरी येतात, त्यांच्या दिंड्या चालत येतात, ही एक व्हिज्युअल ट्रीट असते। त्यामुळे फोटोग्राफर्स पण खूप मोठ्या संख्येनं ही दिंडी कव्हर करण्यासाठी येतात। आपल्याबरोबर काही फोटोग्राफर्स आहेत, आपण त्यांना दिवे घाटातल्या त्यांचा या फोटोग्राफीचा एक्सपिरियन्स कसा आहे विचारू। आपल्याबरोबर आहे वीरेंद्र। एकूण किती वर्ष तुम्ही हे करता आहात आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे? साधारण मी आता 4 वर्ष झाले मी इथे दिवे घाटामध्ये येतो आणि खूप छान वाटतं। म्हणजे इथे आलं की वातावरण पण तसं असतं आणि वारकऱ्यांचा उत्साह पाहून आपल्याला पण फोटो काढावेसे वाटतात। आशिष, एकूण व्हिज्युअली तर ग्रेट हा एक्सपिरियन्स असणार आहे। नेमकं काय कॅप्चर करण्याचा प्रयत्न असतो तुमचा? बेसिकली मी फोटोग्राफी टीचर असल्या कारणाने मी प्रत्येक वर्षी दर स्टुडंट्सला इथे नक्कीच घेऊन येतो, आवर्जून घेऊन येतो। जसं गणपतीची मिरवणूक आहे तशीच ही वारी। त्यामुळे या वारीमध्ये पोर्ट्रेट्स खूप चांगले मिळतात, कारण का ह्या वारीमध्ये कुठलाही लीडर नाही। ह्या लीडर नसल्या कारणाने हे कोणाच्या सांगण्यावरून येतात आणि एवढे तुम्ही बघतात की किती लोक येत आहेत। आम्ही पहाटे, जसं वीरेंद्रने सांगितलं की पहाटे 3:30 वाजल्यापासून आहोत इथं, पण ही जी काय पॉवर आहे ना, ही कोणाच्याही हातात नाहीये। भूषण, मला जसं आवडतंय ते म्हणजे त्यांचा ह्या टाळ मृदुंगाबरोबर त्यांचा नाच हा खरं तर अख्ख्या वारीचा USP आहे। सो तो कॅप्चर करताना काय फिलिंग्स असतात मनात? फिलिंग्स अशा काय की त्यांच्या नाचातून, नृत्यातून जी काय ऊर्जा बाहेर निघते ती एक प्रकारे आमच्याकडे ट्रान्सफर होत असते आणि ती ऊर्जा ट्रान्सफर होत असताना त्याच्यातून एक भगवंताची जी पॉवर आहे जी त्यांच्यात आहे ती आपल्याकडे ट्रान्सफर होते आणि त्याच्यातून एक नवा जोश निर्माण होऊन काम अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न होतो। प्रत्येक सुरकुती बोलते, तर तुझा अनुभव कसा राहिलेला आहे आणि तुला बेसिकली ह्यातले कुठले एलिमेंट्स शूट करायला आवडतात? यातले बेसिकली एलिमेंट्स म्हणजे जे पोर्ट्रेट्स असतात त्यांचे एक्सप्रेशन्स, जे पारंपरिक खेळ आहेत, परत इथले निसर्ग सौंदर्य, दिवे घाटातलं लँडस्केप आणि ही जी ते बाकी तर इतर मग यांच्यासोबत आम्ही पण एन्जॉय करतो पालखी, तेवढंच। कदाचित आपण सोशल नेटवर्कमधनं, सोशल मीडियामधनं या सगळ्या मित्रांनी काढलेले फोटोग्राफ्स पाहत असतो। गेल्या वर्षी या सगळ्या वारी सोहळ्यावर काहीसं दुष्काळाचं सावट होतं, पण आत्ता दिवे घाट हा संपूर्ण हिरवागार दिसतो आहे। त्यामुळे या मंडळींना पण फोटो काढायला मजा येते आहे। त्यांच्या माध्यमातून ही वारी जास्तीत जास्त लाखो लोकांपर्यंत पोहोचवावी असाच त्यांचा हा सगळा एक्सपिरियन्स आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, दिवे घाट। टाईट क्लोजअप असो किंवा एरियल फोटोग्राफी, प्रत्येक क्षणातनं, प्रत्येक नजरातनं वारी अधिक सुंदर दिसते हे मात्र नक्की। एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत राहा आनंद वारी। झी 24 तास एक पाऊल पुढे।